वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग करण्यासाठी मी नेहमीसारखी एक्सायटेड तर आहेच, बट आज मी जेव्हा घरी आले तेव्हा मी बघितलं जे मी तुम्हाला दाखवणार आहे. बट वेट अ मिनिट. तर ते काय आहे, लुक ॲट दिस गाईस, सोफा. आमच्या घरी फायनली सोफा आलाय आणि तो इथे आलाय. तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये जे मी अपलोड केले एक दोन व्हिडिओ तरी अपलोड केलेच असतील, ते तुम्ही बघितलं असेल की हा सोफा नव्हता, हे कपाट आहे आणि ह्या कपाटासमोर डायरेक्टली सोफा. वाव. आणि जेव्हा मी आले आणि बघितलं की हा सोफा आलाय तेव्हा मला असं वाटलं की वाव वाव, थँक्यू सो मच ताई, आय लव्ह यू सो मच. का माहिती मला जास्त आवडलं, कारण आम्ही जेव्हा पण घरी आई येतो ना, त्यावेळी जेव्हा पण आम्ही येतो, कधी पण आम्ही येतो, त्यावेळी इथे ना बसायला काहीच नसतं. म्हणजे खुर्च्या तर असतात त्या दोन, बट ते असं असतं की तिथे नाही बसू शकत व्यवस्थित. हे आता एवढं मस्त वाटतंय ना, कडक. आणि गाईस, नुसतं सोफा नाही, मी जेव्हा घरी आले ना तेव्हा मी बघितलं की फक्त सोफा नव्हता. ताईने माझे फक्त सोफा नव्हता पाठवला, तर ताईने हे पण पाठवलं होतं. म्हणजे हा शूज स्टँड आणि आमच्या घरात ना एक छोटासा डायनिंग टेबल. मी बोलले होते, मी आठवतंय कधीतरी बोलले होते की ताई आपल्या पण घरात ना इतर लोकांसारखे छोटेसे डायनिंग टेबल पाहिजे. नॉट अ डायनिंग टेबल जे समोर मात्र ठेवतात, की तुम्ही समजा जर इथे सोफ्यावर बसलात तर तुमच्या समोर एक छोटासा टेबल असतो, तो टेबल म्हणजे हा. तर हा टेबल ताईने मागवला. थँक्यू सो मच ताई. आणि हे जेव्हा ह्या 3 वस्तू मी बघितल्या, माझं असं झालं की वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुक लाईक अ वाव. आणि आमचं घर नाही आता मस्त मस्त वाटतंय की हॉलमध्येच ना पूर्ण असा 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 असं मस्त 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 वाटतंय. आणि हो, हे आजचं होतं. तर मी हे सगळं तुम्हाला दाखवणार होते बिकॉज मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण किती आनंदी असते ते पण लोकांना कळलं पाहिजे ना. तर हा, हे सगळं होतं आजचं. बट आज ना मी थोडासा विचार करते की काहीतरी ना थोडंसं मला भूक लागली आहे. बट मी असं ठरवलं की योगा करायचे, तर मग मी आता नाही खाऊ शकत काही. तर मग आधी योगा करूया, नंतर आपण बघूया की मला काय खायला जमते. ठीक आहे गाईस, मी मगाशी योगा करायचं म्हणून घातली होती हाफ पॅन्ट, बट मी व्हिडिओमध्ये असं की व्हिडिओ बनवत होते तर मग मी ती काढली होती, बट मी आता घालणार आहे आणि तुम्हाला पण दाखवते थोडी थोडीशी कशी ताई फिट होत चालले. ताईकडे फिटनेसचा पण ताई काय, ताईकडे किती ऍटिट्यूड आहे ना. मस्त विचारू नका. ठीक आहे, मी ते बघते. आणि माझे कपडे लुक ॲट दिस. पैसा कुठे आहे बाई, जे मला पाहिजे ते कधी गावलंय असं कधी झालेच नाही. ठीक आहे, त्याला मी बघते कुठे आहेत, शोधते पटापट आणि मी ते घालते, योगा करते. मी योगा करताना नाही दाखवू शकत बिकॉज ऑफ नो नो नो, नाही दाखवू शकत गाईस. तर मी योगा करते फटाफट, देन मी असं विचार करते काहीतरी खाऊन घेऊया म्हणून. ठीक आहे, हा फॅन आहे म्हणून तुम्हाला कदाचित माझा आवाज नीट येत नसेल, बट मी आताच योगा केला आहे. तुम्ही बघू शकाल. मी एक ना दाखवते तुम्हाला, असं असं होते मी अशी होते, अशी 1 2 असं मी केलं. म्हणजे तुम्ही समजूनच गेला असाल मी कशा प्रकारे योगा केला. आणि मी का म्हणाले की मला नाही दाखवायचंय माझा योगा करताना, कारण मी आज माझा सेकंड डे मी योगा करते. मी काल केलं होतं, आज केला होता. मी वर्षभर योगा नाही केलाय आणि आता ताईच्या डोक्यात आलं की नाही, ताईला फिटनेसची गरज आहे. कारण का म्हणजे बोलण्याने तर काहीच नाही होत आहे. जसं की लास्ट टाइम मला काहीच नाही होत आहे बोलण्याने, ताईच्या काय नाही होतं म्हणून ताईने म्हटलं फिट रहने का भाई. तो अभी मैंने मेरा वर्कआउट कंप्लीट किया है. तो मैंने जैसे ही ओके, मी जसं मगाशी बोलले होते, आता मराठीत ब्लॉग आहे ना, मी हिंदीमध्ये का बोलत होते ते मला आठवलं. तर मी मगाशी जसं बोलले होते काहीतरी खायचं, तर आता काहीतरी खाऊया नको, काहीतरी पिऊया. पाणी पाणी पाणी. तर आपण आधी पाणी पिऊया. ओके, कारण मला असं वाटतं की पाणी प्यायलं पाहिजे. शरीरात 3 लिटर पाणी गेलं पाहिजे. ताई 3 घोट पण दिवसात पियत नाही, तर मला असं वाटतं की मला पाणी प्यायला पाहिजे. तर आपण आधी पाणी पिऊया. ओके, तर चला पाणी पिऊया. लाईट बंद करूया. लाईट बंद करायचं नंतर मी काय दिसतच नाही भाई. दिसते एवढी पण मी काळी नाहीये. ताई तुम्हाला आता काय बोलली होती की दिवसाचं 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे. हे ताईचं 3 लिटर आहे पाणी.
पूर्ण भरून पण नाही. एवढं पाणी ताई दिवसाभरात पिते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता ताई किती फिट राहील हे पिऊन पाणी. ताई किती फिट असेल हे पाणी पिऊन. ओके, जे आहे ते तर प्यायला पाहिजे. ठीक आहे, मी आता पाणी पिते. तर हा, हे सगळं मी पूर्ण पिणार आहे. डोंट वरी. एवढंसं पाणी नाही मी पियत. मी ऑब्व्हियसली ती गर्ल नाहीये जे काहीतरी असं म्हणजे एवढंसं पाणी पियेल, एवढंच खायला. मला खायला द्या. तुम्ही मला खाताना बघू नका. मी खाताना एवढं खाते. फक्त मला एकच आहे की मी जास्त पाणी नाही पियत, कारण मला पाणी प्यायला नाही आवडत. असं नाही बोललं पाहिजे. असं नाही बोललं पाहिजे. मी पब्लिकला असं नाही सांगू शकत की पाणी नाही प्यायलं पाहिजे, कारण पाणी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. पिया पाणी. समोरच प्यायलेलं बरं, नाही तर नंतर म्हणाल की हा व्हिडिओ कट केला आणि त्याच्यात नंतर ती पाणी नाही प्यायली. अजिबात नाही. मी व्हिडिओ पण दाखवलं मी पाणी प्यायले. पाणी खरंच खूप हेल्थसाठी चांगलं असतं. सगळ्यांनी पिया. बट ना आता मला खरंच भूक लागली. एवढी भूक लागली की मी तर काय सांगू, मी ते मरेन. मला आधी खायला. एवढी ओव्हर ऍक्टिंग करून झाल्याच्या नंतर मी ठरवलं असं आहे की आपण आताच योगा केलाय, मग त्याच्यानंतर आपण कायचं जर हेवी नाही खाऊ शकत, म्हणून आपण आपल्या लायकीमध्ये लिंबू पाणी पिऊया. तेच ग्रेट आहे आपल्या हेल्थसाठी मे बी. तर काही मला कॅमेरा हँडल नाही करायला जमत आहे आणि तिकडे असं टेकवायचा प्रयत्न करते, बट नाही टेकत आहे. तर मला एका हातात असं घेऊन एका हातात असं ढवलताना दाखवायला लागणार आहे. जस्ट बिकॉज अगं तो कचरा आहे. जस्ट बिकॉज की त्यात साखर वितळले नाही. मी जास्त शुगर खात नाही ऍक्च्युली, बट काय ना थोडं लागतंच. म्हणजे तुम्ही जर लिंबू पाणी पियत असाल ना तर तुम्ही असंच नाही पिऊ शकत, म्हणून त्यात थोडंसं असं झालंय. गुड 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 गुड. चिअर्स गाईज. मी पिते सगळं गाईज. चालेल, हे पण पिऊन मस्तपैकी. आणि खरंच सांगते खूप छान बनलं होतं आणि मी बनवलं होतं म्हटल्याच्यानंतर छानच बनणार. ऑब्व्हियसली क्वेश्चन आहे काय. तर मस्त चालत आहे. तर गाईज हा, आज सगळं मी जेव्हा आले तेव्हा हे सगळं मी बघितलं की सगळा सोफा बेड हे ते सगळं काही होतं घरी, आणि ते बघून मला खरंच खूप छान वाटलं. आणि थँक्स अगेन अँड अगेन ताई आणि दादा मम्मी. मला माहित नाही एक्झॅक्टली कुणी घेतलाय, बट ज्याने कुणी घेतलाय मनापूर्वक थँक्स. तुम्ही सगळं हे घेतल्याबद्दल फर्निचर. आणि हो गाईज, हा माझा आजचा ब्लॉग छान झाला असेल आय होप. बट मी आजचा ब्लॉग थोडा बेसिकच केलाय आय नो. बट हा, तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आपण मिळूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि मी ऑलरेडी 2 ब्लॉग अपलोड केले आहे, 2 ते 3 ब्लॉग अपलोड केले आहेत समथिंग काहीतरी. तर असे ब्लॉग अपलोड केले. तर आजचा ब्लॉग तर मी इथेच एंड करते. बट आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय बाय. टेक केअर ऑल ऑफ यू. अगर आपको मेरा चॅनल अच्छा लगा हो, जर तुम्हाला माझं चॅनल आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. नेक्स्ट व्हिडिओ. बाय. टेक केअर ऑल ऑफ यू. लव्ह यू गाईज.